कधी विचार केलाय की आपल्याशी बोलणारी व्यक्ती खरं बोलतेय की खोटं हे ओळखता आलं तर? आज आपण हातांच्या अशाच काही चोरट्या हालचालींबद्दल बोलणार आहोत, ज्या आपल्याला सत्य ओळखायला मदत करतील. चला तर मग सुरू करूया. हे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी अनुभवलं असेल नाही का? विचार करा, एखादं लहान मूल घरात काहीतरी चूक लपवताय किंवा मित्र उशिरा आल्याचं काहीतरी कारण देतोय आणि अचानक त्यांचे हात चेहऱ्याकडे जातात, कधी नाकाला खाजवतात तर कधी तोंडावर ठेवतात. या छोट्या वाटणाऱ्या हालचाली खूप काही सांगून जातात. आपल्याला वाटतं की अरे सहज खाजवत असेल, पण खरं तर त्यांच्या नकळत त्यांचे हातच त्यांची पोलखोल करत असतात. शब्दांवर ताबा मिळवता येतो, पण शरीर नकळतपणे खरं बोलून जातं. तर मग यामागे नेमकं काय मानसशास्त्र आहे? याला ना एक खास नाव दिलं गेलं आहे. ऐकायचंय काय ते? हो, याला म्हणतात द पिनोकियो इफेक्ट. आपल्याला ती लहानपणीची गोष्ट आठवते ना? पिनोकियो जेव्हा खोटं बोलायचा तेव्हा त्याचं नाक लांब व्हायचं. आता खरं तर आपलं नाक काही लांब होत नाही, पण खोटं बोलताना हात मात्र हमखास नाकाकडे जातोच. अच्छा, पण असं होतं तरी का? चला, अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. जेव्हा कोणी खोटं बोलतं तेव्हा मेंदूवर येतो प्रचंड ताण. यामुळे काय होतं की ब्लड प्रेशर वाढतं आणि मग नाकातल्या ज्या बारीक बारीक रक्तवाहिन्या आहेत ना, त्या फुगतात आणि तिथे एक विचित्र मुंग्या आल्यासारखी जाणीव होते. मग ती खाज घालवण्यासाठी आपोआप हात नाकाकडे जातो. इतकं सोपं आहे हे. आता तुम्हाला वाटेल की हे सगळं खरं आहे का? तर हो, यामागे फक्त कल्पना नाही तर प्रॉपर सायन्स आहे. संशोधन काय सांगतं तेच बघूया. ह्या विषयावर खूप मोठं काम केलं आहे शिकागोचे डॉक्टर ॲलन हर्श यांनी. त्यांनी शरीर आणि मन यांच्यातील ह्याच कनेक्शनवर भरपूर अभ्यास करून याला एक वैज्ञानिक आधार दिला आहे. आणि याचं एक सगळ्यात मोठं आणि प्रसिद्ध उदाहरण म्हणजे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन. डॉक्टर हर्ष यांनी त्यांच्या एका प्रसिद्ध केसच्या साक्षीचा अभ्यास केला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की ज्या वेळी क्लिंटन खोटं बोलत होते तेव्हा ते सारखं सारखं आपल्या नाकाला स्पर्श करत होते. कमाल आहे ना? आणि यामागचं सायन्स तर आणखी इंटरेस्टिंग आहे. खोटं बोलताना आपल्या शरीरात कॅटेकोलामाइन्स नावाचं एक स्ट्रेस केमिकल तयार होतं आणि हेच केमिकल नाकातल्या आतल्या टिश्यूजला सुजवण्याचं आणि तिथे खाज निर्माण करण्याचं काम करतं. आता आपल्याकडे म्हणजे भारतीय संस्कृतीत हे कसं दिसतं बघा. लहान मुलं, त्यांना पालकांची भीती असते, त्यामुळे ते खोटं बोलताना सरळ तोंडावरच हात ठेवतात. पण मोठे लोक काय करतात, ऑफिसमध्ये वगैरे तणावाखाली असताना ते नकळत कॉलर खेचतात किंवा मानेला स्पर्श करतात. पाहिले का कधी असं? ठीक आहे, आता हे सगळं सायन्स तर कळलं, पण याचा रोजच्या आयुष्यात उपयोग कसा करायचा, म्हणजे सत्य कसं ओळखायचं, यासाठी काही एकदम प्रॅक्टिकल टिप्स आहेत. सत्य ओळखण्यासाठी फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. 1. फक्त एकाच गोष्टीकडे पाहू नका, संकेतांचा समूह बघा. 2. ती व्यक्ती एरवी कशी वागते याच्याशी तुलना करा. आणि 3. जर संशय आलाच तर थोडे जास्त प्रश्न विचारा. यातली पहिली टिप तर सगळ्यात महत्वाची. फक्त एकदा नाकाला हात लावला म्हणून लगेच निष्कर्षावर येऊ नका. अरे कदाचित खरंच सर्दी झाली असेल ना, त्यामुळे त्यासोबत इतर गोष्टीही बघा. जसं की ती व्यक्ती नजर चुकवतेय का, बोलताना आवाज कापतोय का, किंवा अंगाला घाम येतोय का. या सगळ्या गोष्टी एकत्र दिसल्या तरच काहीतरी अर्थ आहे. दुसरी टिप आहे बेसलाईन किंवा सामान्य वागणूक तपासणे. म्हणजे काय, तर ती व्यक्ती शांत असताना, नॉर्मल बोलताना कशी वागते, तिच्या हातांच्या हालचाली कशा असतात हे आधी बघा. आणि मग अचानक एखादा अवघड प्रश्न विचारल्यावर त्यांच्या वागण्यात बदल झाला तर तो एक इशारा असू शकतो. आणि तिसरी टीप म्हणजे बौद्धिक ताण वाढवणे. जर संशय आला असेल तर त्या घटनेबद्दल आणखी खोलवर थोडे उलटे-सुलटे प्रश्न विचारा. कारण बघा, खरं बोलायला मेंदूला कष्ट पडत नाहीत, पण खोटं रचायला आणि ते टिकवून ठेवायला मेंदूवर खूप ताण येतो. जास्त प्रश्न विचारले की हा ताण वाढतो आणि चूक होण्याची शक्यता वाढते. पण एक खूप महत्वाची गोष्ट, ह्या सगळ्या टिप्स म्हणजे फक्त सूचक चिन्ह आहेत, हे लक्षात ठेवा. हा काही ठोस पुरावा नाही. त्यामुळे कोणावरही खोटारडेपणाचा शिक्का मारण्याआधी 100 वेळा विचार करा. ह्या ज्ञानाचा वापर नाती तोडायला नाही तर माणसं समजून घ्यायला करा. चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याचा एक छोटासा आढावा घेऊया. डोळे आणि कान दोन्ही उघडे ठेवा. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, शब्दांवर नियंत्रण ठेवता येतं पण शरीरावर नाही.
आपला मेंदू आणि आपले हात यांच्यात एक असं कनेक्शन आहे जे लपवणं जवळजवळ अशक्यच आहे. त्यामुळे पुढच्या वेळी कोणाशी बोलताना फक्त त्यांचे शब्द ऐकू नका, तर त्यांची बॉडी लँग्वेज बघा सुद्धा. आता आम्हाला तुमचा अनुभव ऐकायचा आहे. तुम्हाला कधी असा अनुभव आलाय का की तुम्ही कोणाला तरी खोटं बोलताना पकडलं, त्यांच्या देहबोलीत नेमका कोणता बदल दिसला होता? तुमचा अनुभव खाली कमेंट्समध्ये आमच्यासोबत नक्की शेअर करा. इतरांनाही त्यातून खूप काही शिकायला मिळेल. आज आपण जी माहिती पाहिली ती परीस फाउंडेशनच्या मनाचे खेळ या विशेष उपक्रमाचा एक भाग आहे. आणि ही सगळी उपयुक्त माहिती आपल्यापर्यंत पोचवली आहे प्रसिद्ध मानसतज्ञ डॉक्टर अजित पाटील यांनी. आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता. आजच्या भागात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. मनाचे खेळ, परीस फाउंडेशन.